कितीला आहे हो? थांबा मावशी जरा गिऱ्हाईक थांबा 2 मिनिटं. अहो मला कार्यक्रमाला जायचंय, द्या ना लवकर लवकर. जरा नटून फिटून दागिने पिगिने घालून जावा. आता काय करायचं, दागिना हा. काय दागिन्याची वार्ता करता दादा तुम्ही. अहो तुम्हाला माहिती आहे का, हा. हा. ह्या त्याग मूर्ती माता रमाई, हा. अहो ह्यांचे पती आहे ना हा. बॅलिस्टर होते, बॅलिस्टर. होय. तर त्यांनी कधी त्यांच्या पतीकडनं दागिन्याला हट्ट केला नाही, फक्त कुंकू महान मानायच्या बघा. होय. आणि तसं मला मैत्रिणीने हळदी कुंकासाठीच बोलवलेला आहे. बरं. तरी पण एक 2 कड्याच्या गाण्यातून सांगते रमाईचं कसं जीवन होतं आणि किती त्यांचं कुंकावर प्रेम होतं दागिन्यापेक्षा. तर काय सांगतात गलीतल्या बायांना, अग दागिन्याची आशा मला नाही, दागिन्याची आशा मला नाही, कंपाळीचे कुंकू खरा दागिना बाई, कंपाळीचे कुंकू खरा दागिना बाई. नळावर येऊन चर्चा करतात बर का गल्लीतल्या बायका. रोज रोज नळावरी चर्चा काग करीता, दागिन्याचे टुमने मला काग देता, अग दागिन्याच्या लोभी का नाही, कंपाळीचे कुंकू खरा दागिना बाई, कंपाळीचे कुंकू खरा दागिना बाई. रोज रोज गलीमध्ये चर्चा काग करीता, दागिन्याचे टुमने मला कागे देता, अग दागिन्याच्या मी लोभिक नाही, समाजसेवा साहेब माझे करीतात बाई, अग दागिन्याची आशा मला नाही, कंपाळीचे कुंकू खरा दागिना बाई, कंपाळीचे कुंकू खरा दागिना बाई. थांबते मैत्रिणीनो, असं आपण आपल्या पतीकडे दागिन्यासाठी कुठलाच हट करायचा नाही. बघा एवढी बॅलिस्टराची पत्नी माता रमाई भीमराव आंबेडकर म्हणतात ह्यांना, आणि ह्यांच्या विचारावरच मी चालते. मी कधी दागिन्याला हट्ट करीत नाही, असं तसं राहायचं. थांबते इथंच.